गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पारधी गावाबाहेर श्री सिद्धी महागणपती भव्य असं देवस्थान उभारण्यात आले आहे. श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानाच्या वतीने विश्वस्त श्रीकांत मनेर यांच्या वतीने हे भव्य असं मंदिर साकारण्यात येत असून या ठिकाणी देशात कुठेही नाही एवढ्या उंच तब्बल 31 फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती, या मूर्तीची आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. 374 टनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. तिला पूर्ण होण्यास 2 वर्षाचा काळ लागला. 100 टन एवढे या मूर्तीचे वजन आहेत. तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी मूर्ती सुद्धा आहेत. आजूबाजूला रिद्धी सिद्धी असलेल्या गणरायाचे हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात. जिल्हाभरातच्या 4 ते 5 हजार भाविकांनी लिहिलेली ओम गण गणपते नमः अशी मंत्र असलेली तब्बल 21 कोटी एवढी मंत्र लिहिलेली पुस्तक या मूर्तीखाली ठेवण्यात आली आहे. त्यानंतर त्यावर मूर्ती ठेवण्यात येऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने या सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राजस्थान, काशी अशा वेगवेगळ्या राज्यांमधील 18 विद्वानांना बोलविण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते नांदी श्राद्ध, गणपती मातृका पूजन, दशविध स्नान, हवन, नित्य आराधना, जलयात्रा व अभिषेक असे करण्यात येऊन नीचे 5000 लोगों ने ओम गंग गणपति मंत्र लिख करके और 31 करोड़ मंत्र का जो वहाँ रखा गया है। और उसका तात्पर्य है कि जैसे पावर हाउस के अंदर बिजली होने पर हमारे गांव में मिल जाती हैं, तो मूर्ति के नीचे जो गंग गणपति मंत्र का जो पावर है वो आने वाले भक्तों को मिलेगा, उनसे उनका कल्याण होगा। ये एक खंडित की एक ही पत्थर की प्रतिमा है। इस प्रतिमा के भारतवर्ष में ऐसी प्रतिमा कहीं भी नहीं है। साथ में रिद्धि सिद्धि विराजमान, रिद्धि सिद्धि और बुद्धि है, इसके बराबर है। इसके आराधना करने से आदमी को सब प्रकार से लाभ मिलता है। और गणपति की आराधना आदमी को धर्म, अर्थ, काम और मोक्ष चारों के द्वारा मिलती है। और इसके द्वारा क्या प्राण प्रतिष्ठा का तात्पर्य है पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश, काल, दिशा, आत्मा, मन, इनसे परे भगवान परमात्मा को गणपति श्लोक से बुला करके वेद मंत्रों के द्वारा इनमें इसकी स्थापना की जाती है। और इस मंत्र की सबसे बड़ी विशेषता रहेगी अखंडितम शिलाया अतिश्रेष्ठम। जो अखंडित शिला होती है उसको अति श्रेष्ठ माना गया है और वो सब प्रकार के फल देने वाली होती है। मेरा नाम देवनाचार्य देवीलाल शास्त्री। मैं डीडवाना का स्नातक हूँ, लेकिन मैंने 26 वर्ष तक नेपाल राष्ट्र में नेपाल के अंदर सेवा की, इसलिए मुझे लोग नेपाली महाराज के नाम से भी कहते हैं। और मैं आजकल किशनगढ़ में रहता हूँ और मैं रह करके ज्योतिष, आयुर्वेद और कर्मकांड इत्यादि का मैं उपास्य कार्य करने वाला जीव हूँ। पंचगव्य संप्रोक्षण कहते हैं। गाय का गोमूत्र, गोबर, दूध और दही, घृत, इनसे मिला करके उसका किया गया। ये इसलिए करते हैं कि जो पृथ्वी तत्व निर्माणकर्ता ने भगवान पर हथौड़ा चलाया, पैर लगाया और कुछ भी किया, उस दोष को निवारण करने के लिए पंचगव्य प्रोक्षण किया जाता है, उसे शुद्ध किया जाता है। ओम गण गणपते नमः। ही गणपतीची जी शिला आहे ती 374 टनची होती. तिला मग आपण आणू शकलो नाही, तर तिथेच गणपतीचं साकार रूप झालं. आता गणपतीचं वजन 100 टन आहे आणि रिद्धी सिद्धी, एवढी मोठी रिद्धी सिद्धी पण पूर्ण भारतात कुठेच नाही आहे. कमीत कमी 4,500 हजार लोकांनी 21 करोड जप ओम गण गणपते नमः, एका पुस्तकात 54,000 नावं होती आणि एक पान लिहायला 40 मिनटं लागत होती. तरी जळगाव आणि आजूबाजूचे बाहेरच्या लोकांनी पण लिहून दिलं आहे ओम गण गणपती नमः आणि सगळ्यांनी मिळून लिहिलं. त्यामुळे ते पुस्तकं 20-22 फूट खालती फॉईल पॅकिंग 5 लेअरमध्ये आम्ही फॉईल पॅकिंग करून ठेवलं आहे. 5-10 वर्ष पण काही 5-10 हजार वर्ष पण काही होणार नाही. ह्या मूर्तीचं आयुष्य पण ग्रेनाईटची मूर्ती आहे, हिचं आयुष्य कमीत कमी 5000 वर्ष आहे. तिचं वजन 100 टन आहे.
हे मंत्र आम्ही 2-2.5 वर्ष झाले, 2.5 वर्षापासून हे लोक लिहित आहे. फार कठीण आहे कारण मोठं आहे. ओम गण गणपते नमा बोलणं सोपं आहे, पण लिहिताना सगळंच डोळे, हात, आपलं तोंड सगळंच येतं त्याच्यात. नेमकं या हेतू काय होता या सगळ्या उभारणीमध्ये? काहीच नाही, बस देवाची कृपा, त्याची इच्छा होती यायची, अजून काहीच नाही. आम्ही मूर्ती नेमकी कुठून आणली, कोणी बनवली? साऊथमध्ये ॲक्च्युली शिला बघण्यासाठीच आम्हाला 2 वर्ष लागले, कारण अखंड शिला पाहिजे होती आणि बनायला 2 वर्ष लागले. ती शिला तिथून हल्लीच नाही, त्यामुळे मूर्ती तिथेच बनवली आम्ही. कोणत्या ठिकाणी आणि कोणी घडवली? विजयवाड्यापासून 120 किलोमीटर खदान आहे मोठ्या मोठ्या, तिथे ग्रेनाईटच्या, तिथे घडवली गेली आहे. कोणी घडवली मूर्ती? तिथं साऊथ इंडियन मतलब ते वेगवेगळ्या बॅचेस यायचे 15-15 लोकांच्या. आधी रफ स्टोनला ते करायचे, नंतर थोडं आकार आला तर अजून 15 लोक असे वेगवेगळे, आणि डिझाईन पण वेगवेगळी केलेली आहे सगळ्यांनी. किती दिवस लागले तिला समजा पूर्ण घडायला? 2 वर्ष लागले ना पूर्ण घडायला. आणि आणायला पण हे होतं, मुंबईहून क्रेन आणल्या, वजन 100 टन. आपल्याकडे इथं क्रेन नाही आहे. आणि मूर्ती ठेवल्यावर मग मंदिर बांधलं गेलं, नाही तर क्रेनमध्ये येऊ शकल्या नसत्या.